तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत। आता आपल्या परीक्षा येत आहेत NNMSच्या, तर ती 28 डिसेंबरला परीक्षा आहेत आणि ती OMR शीटद्वारे होणार आहेत। म्हणजे काय OMR शीट म्हणजे काय, तुम्हाला गोल सर्कल केलेले असतात, ऑप्शन्स ABCD दिलेले असतात आणि त्याच्यावर काय करायचं असतं, सर्कल करायचं असतं। पण ते तुम्हाला माहिती आहे की कोणत्या ऑप्शन वाईज कसं सर्कल करायचं, पण OMR शीटवर हे भरायचं कसं, हॉल तिकीट नंबर काय असतो, नेम ऑफ स्टुडंट, डेट ऑफ बर्थ, स्कूल नेम, सेंटर कोड, सेंटर नेम, मीडियम, जेंडर, कॅटेगरी, PH कॅटेगरी, बुकलेट कोड, हे सर्व वस्तू काय, हे सर्व भरायचं कुठून आणि कसं, हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। तर बघा, आता आपल्याला हा व्हिडिओ त्यासाठी आहेत की आपल्याला आता याच्यामध्ये कसं येतं, आपल्याला असा आपला कोड असतो बरोबर, हे आपल्याला व्यवस्थितरित्या असं दिलेलं असतं। तर याच्यामध्ये आता आपल्याला कुठे कुठे काय काय भरायचं आहे, आपलं हॉल तिकीट तुमचे आलेले आहेत, तर हॉल तिकीटद्वारे इथे याच्यात तुम्हाला काय काय भरायचं आहे हे मी तुम्हाला याच्यात सांगतो। तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की याच्यात तुम्हाला कुठे कुठे काय काय भरावं लागेल, कळालं? तर बघा, आता इथे काय करायचं आहे, हॉल तिकीट नंबर। आता तुम्हाला तुमचे हॉल तिकीट प्रोड्यूस झालेले आहेत, माझ्याकडेही एक हॉल तिकीट आहेत, तर तुम्हाला एक्झाम सीट नंबर हा दिलेला आहे, काय एक्झाम सीट नंबर, तो एक्झाम सीट नंबर कुठे इथे भरायचा आहे बरोबर, एक्झाम सीट नंबर इथे भरायचा आहे। त्याच्यानंतर नेम ऑफ स्टुडंट, नेम ऑफ स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्याचं नाव, जसं तुम्हाला हॉल तिकीटवर दिलंय तसंच तुम्हाला भरायचं आहे आणि ते पण कॅपिटल लेटर्समध्ये, स्मॉल लेटर्समध्ये भरायचं नाही। त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ, आता डेट ऑफ बर्थची तुम्हाला कशा वेळेने दिलेली आहे, डेट ऑफ बर्थ अगोदर तुमची तारीख, मग नंतर महिना आणि मग नंतर वर्ष, ह्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, डेट ऑफ बर्थ भरायची। म्हणजे कसं 19 जून 2003 अशा पद्धतीने, कळालं? आता पुढे स्कूल नेम, स्कूल नेम ही पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये स्कूल नेम तुम्हाला काय करायचं आहे, जसं हॉल तिकीटवर आहे हॉल तिकीटमध्ये बघूनच तुम्हाला तिथे भरायचं आहे। त्याच्यानंतर सेंटर कोड, आता तुम्ही जर हॉल तिकीट बघितलं तर तुमच्या जो पत्ता आहे सेंटर, एक्झाम सेंटर, त्याच्या बाजूलाही तुम्हाला काय दिलेलं आहे, सेंटर कोड दिलेले आहेत, म्हणजे एक्झाम सेंटर कोड दिलेले आहेत आणि त्याच्या साईडला तुम्हाला काय दिलेले आहेत, सेंटर नेम दिलेले आहेत। आता हे सगळं लाईन्समधलं जे काही भरायचं आहे आपल्याला ते कॅपिटल लेटर्समध्ये भरायचं आहे। त्याच्यानंतर बुकलेट कोड, आता जे क्वेश्चन सीट तुम्हाला भेटणार आहेत, जी क्वेश्चन सीटवर तुम्हाला जेव्हा तुम्ही ती टिअर करतात, फाडतात, त्याच्यावर काय ब्लॅक कलरचा अशा प्रकारे एक कोड असतो, तो काय करायचा आहे तुम्हाला इथे टाकायचा आहे। तिथे तुम्हाला ते फोटो वगैरे स्टिक करतील, इथे तुम्हाला ते काय करायचं ते सांगतील। याच्यानंतर मीडियम, आता कोणत्या मीडियममधून देत आहेत ती मीडियमही तुम्हाला त्याच्यात दिलेली आहे, तर इथे मराठी तर मराठी, हिंदी तर हिंदी, जी मीडियममधून आपण देतो इंग्लिश तर इंग्लिश, जी मीडियममधून आपण एक्झाम देतोय ते मीडियम आपल्याला इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर जेंडर, मेल असेल तर मेल, पुरुष असेल म्हणजे मुलगा असेल तर मेल, मुलगी असेल तर फिमेल, हेही तुम्हाला याच्यावर दिलेलं आहे। त्याच्यानंतर कॅटेगरी, आता PH कॅटेगरी आणि सोशल कॅटेगरी बरोबर, तर PH कॅटेगरी म्हणजे कोणते, जनरलमधून, आपण कशामधून फॉर्म भरलेला आहे, जनरल, OBC, SC ST, ज्या कॅटेगरीतून आपण भरतोय तुम्हाला सवलतीला याच्यावर काय होणार आहेत, फायदा होणार आहे। ज्या कॅटेगरीमधून आपण फॉर्म भरणार आहेत ती कॅटेगरी तुम्हाला इथे टाकायची आहे आणि ती कशी, ती तुम्हाला जी हॉल तिकीटवर दिली आहे तीच। आता सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, इथे तुमची सिग्नेचर करायची, काय इथे तुमची सिग्नेचर करायची आहे आणि इथे काय, जो तुमचा एक्झाम सेंटरवर जो एक्झाम हॉलमध्ये जो गार्ड करणार आहे तो इथे काय करणार आहे, तुमची त्याची सिग्नेचर करणार, इथे तुम्हाला काही करायचं नाही। आता त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की बघा इथे बघा, आता ते झाल्यानंतर इथे काय करायचं आहे की परत ते झाल्यानंतर इथे बघा की मेंटल ॲबिलिटी पार्ट 1, आता इथे पार्ट 1 आहेत मेंटल ॲबिलिटी म्हणजे मॅट, MAT मॅट, तर 1 पासून तर 90 पर्यंत इथे काय आहेत, ह्या सिरीजमध्ये 90 पर्यंत काय आहेत तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर इथे काय फक्त मॅथचे सॉल्व्ह करायचे, मॅथचेच इथे गोल करायचे। आता गोल करतानाही व्यवस्थित गोल करायचं आणि हे झाल्यानंतर जर आपल्याला कळालं की हे उत्तर आहे आणि आपण याला क्रॉस करायचं
नाही, याला व्यवस्थितरित्या तसंच करायचं. त्याच्यानंतर सॅटचे इथे 91 पासून तर 180 पर्यंत तुम्हाला इथे दिलेले आहेत. व्यवस्थित गोल वगैरे करायचं. यूज ब्लॅक बॉल पॉइंटर पेन. आता ब्लॅक बॉल पॉइंटर पेन व्यवस्थितरित्या पेन न्यायचा आहे. जो ब्लॅक आणि बॉल पेन असेल, तर बॉल पेननी काय होतं, जाड टीप असते, त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला फिलअप केलं जातं. तर ह्या सर्व काही गोष्टी आहेत. आता याच्यानंतर तुम्हाला काय घेऊन जायचं आहे, काय घेऊन जायचं नाही आहे, याच्यावरही व्हिडिओ बनवणार आहेत. तुम्ही लवकरात लवकर, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जे NNMS स्कॉलरशिप, नवोदय अशा एक्झाम्सला बसतायत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.